तर पण वरून टाकते आणि टाकून देऊया म्हणजे कसं नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत मस्तपैकी बटर आणि चिकन आणि एक नंबर. आपण ही रेसिपी कशी बनवायची चला आता पहिलं आपण मॅरिनेट पासून सुरुवात करूया. चला स्टार्ट करूया. पहिला आपण याला मॅरिनेट पहिले चिकनला सुरुवात करून घेऊया. चला पहिलं आपण तेल पहिले टाकून देऊया म्हणजे चांगलं आपलं जे मसाले असतात ना मस्तपैकी लागतात. तेल टाकलेत आणि आपले पदार्थ तुम्हाला सांगते, कांदा, टोमॅटो, लसूण, लिंबू, हे बघा आलं आहे, दही, बटर आणि हे आपले सगळे मसाले ठेवलेत. आणि चला आता त्याच्यामध्ये सगळे मसाले मिक्स करून घेऊया. थोडंसं किंचित आपण बटर पण ह्याच्यात लावून घेऊया आणि दही 1 चम्मच. त्यामध्ये आपला चिकन मसाला, हा आपला धनजिरं पावडर, हे आपला लाल मिरच मसाला. हे जास्त जरा म्हणजे कसं चांगल्यापैकी आपल्याला कलर येतो म्हणून जरा जास्तच टाकायचं. झालं. हे आपली हळद, हा आपला घरचा मसाला आणि चवीपुरतं मस्तपैकी मीठ. नंतर आपल्याला टाकायचंच आहे म्हणून किंचितच टाकते. चला आता आपण मस्तपैकी चांगलं एकजीव करून घेऊया. 1 नंबर मस्तपैकी. हे आपला आता मस्तपैकी मसाला एकजीव करून घेतलाय. आता आपण ह्याच्यात लिंबू लागलेच टाकून घेऊया. मस्तपैकी लिंबू टाकून झाले. जरा आपलं वाटण उचतोयला 10-5 मिनिटं जरा झाकून ठेवूया. चला आता वाटण करायला घेऊया. चला हे बघा मस्तपैकी आता कांदा, टोमॅटो, लसूण, आलं, आता हे जर मिक्स पैकी 1 नंबर आपण वाटण करून घेऊया. मला पहिले कांद्यापासून स्टार्ट करते आणि मग बाकीचं सगळं. मस्तपैकी आपलं वाटण. मग आपलं ह्याच्यामध्ये काय जास्त आपण गरम मसाला ऑलरेडी ह्याच्यात मिक्स केलेला आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला खडे मसाल्याची गरज नाहीये. डायरेक्टच आपण ह्याचं वाटण करायचं आहे. तेव्हा मित्रांनो मस्तपैकी आता कांदा कापलेला आहे. आता आपण मस्तपैकी आता गॅस ऑन करू आणि जोपर्यंत टोप गरम होते तोपर्यंत आपण टोमॅटो पण कापून घेऊया. कापून घेऊ. चला इथं टोप आपला गरम झालेला आहे. आता तेल टाकते आणि पहिले भाजून घेते. आपल्याला बटरचा उपयोग नंतरच करायचा आहे. आपण पहिले वाटण करतो. लागले ते पण टाकून देऊया म्हणजे एकजीव होतोय आणि मस्त पैकी हे बघा मस्तपैकी आता कांदा टोमॅटो एकत्र आपण भाजायला घेतले आणि लागलीच आपण लसूण आणि आलं पण तसंच टाकून देऊया म्हणजे एक वेगळीच फ्लेवर असते. हे बघा मस्तपैकी 4-5च काळ्या मी सोललेत. आता आपण याच्यामध्ये डायरेक्ट टाकून देऊया आणि जरा आपण वरखाल करून घेऊया. लागलीच आपण ह्याच्यामध्ये आलं पण टाकून देऊया. मस्तपैकी बारीक बारीक चिरून घेते आलं
आणि याच्यामध्ये कापून टाकते. हे बघा. चला आता लागलेच आपल्याला पण काढून घ्यावं लागेल, कारण आपलं कांदा वगैरे सगळं मस्तपैकी भाजून झालेलं आहे. चला आता आपण याचं वाटण करून घेऊया. हे बघा मित्रांनो, मस्तपैकी आपलं वाटण झालेलं आहे आणि मी गॅस पण ऑन केलेला आहे. आणि आता आपण हे आपलं हे बघा, एक नंबर, हे बघ कसं एक नंबर टेक्स्चर आलेला आहे, लाल भडक एक नंबर. आता पहिलं आता ह्याला आपण रोस्ट करून घेऊया पहिलं, आणि मगच बाकीचे वाटण वगैरे टाकायचं. आता ह्याच्यामध्ये आपण पहिलं बटर टाकून देऊया. आणि बटर कधी पण असंच नाही टाकायचं, पहिले बटर टाकून लागले तेल पण लगेच टाकायचं, कारण मग बटर आपलं करपत. टाकून देऊया म्हणजे कसं बटर आपलं करपणार नाही. बटर आता विरघळते लागलेच. आता आपण चिकन यामध्ये टाकून देऊया. घमघमाट वास सुटलाय. बघू शकता मस्त पैकी टेक्स्चर आलेला आहे, एक नंबर. आपलं चिकन रोस्ट होतंय. जरा आपण असंच 2 मिनिटं ठेवून देऊया, 2 मिनिटं जास्त नाही. चला आता आपण झाकण उघडूया आणि बघूया. मस्त, हा एक नंबर, मस्त एक नंबर. चला जरा मी आता गॅस कमी करते आणि बाकीचे ज्या काय काय मसाले वगैरे थोडं वाटण मसाले सगळं टाकून देते. पहिला आपण थोडं हळदी पासून सुरुवात करूया. त्यात ऑलरेडी आपण मसाले टाकलेले आहेत, तरी पण आपण कारण आता वाटण टाकतोय ना, पण किंचित किंचित आता थोडे थोडे मसाले टाकू. त्याचं हळद मी किंचित टाकते, थोडस लागले या चमच्यानी, छोट्या चमच्यानी सगळे मसाले टाकते. धन जिरं पावडर, आपला लाल तिखट मसाला, हे मसाला टाकलं जरा वेगळाच आपला फ्लेवर दिसतो. तिखट मसाला हा आपला गरम मसाला 1 चम्मच टाकला. आता आपण लागलीच आपलं वाटण टाकून देऊया. एक नंबर. चांगल्यापैकी एकजीव करून देऊया. काय फ्लेवर आला तुम्ही बघू शकता, एक नंबर फ्लेवर आहे. बघा मस्तपैकी आता आपल्याला टेक्स्चर बघू शकता, एक नंबर आलेला आहे. आता लागलेच आपण किंचितच मीठ टाकतो, ऑलरेडी आपण मीठ टाकलेलं आहे. बघा थोडस अजून घेते. हा, आणि आता मेन काम आहे, थोडं थोडं जे मसाले उरले होते ते आपण चांगल्यापैकी ह्याच्यात टाकून त्याचं पाणी आपण ह्याच्यामध्ये थोडस मिक्स करून घेऊया. जसं तुम्हाला लागतंय, जसं दाट लागतं दाटसर म्हणजे पातळ, जसं पाहिजे तसं तुम्ही पाणी टाकू शकता, कारण अर्धवट आपलं चिकन आता शिजलेलं आहे. चला आता पाणी टाकून देऊया. हे बघा मित्रांनो, मस्त पैकी आपली तरी दिसते, बटरची तरी बघा, एक नंबर टेक्स्चर फ्लेवर दोन्ही आलेले आहे. आता त्याला आता आपण जरा 5 मिनिटासाठी आपण झाकून ठेवूया. हे बघा मित्रांनो, मस्त पैकी आता 5 मिनिटं झालेले आहे. चला आता आपण त्याला काढून घेऊया. हो हो, एक नंबर, मस्त मस्तच एक नंबर फ्लेवर आलेला आहे. आणि आता मी गॅस बंद करते. आता मी याच्यात काढून घेते. वा, छानच, जसं तुम्हाला दाट पाहिजे मसाला, एक नंबर.
हे बघा एक नंबर आहे, बघू शकता कसलं एक नंबर झालेला आहे. यामध्ये थोडं मी बटर पण वरून टाकते म्हणजे चांगली जरा वेगळंच जरा चव लागेल. आणि मित्रांनो कसं मग वाटलं आपला आजचा डिश, आणि प्लीज कमेंट करत जावा. आणि हा डिश कसा झाला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.